स्टार्ट परिच्छेद. मागील काही वर्षापासून शेतीतून जास्त उत्पन्न घेण्यासाठी फक्त रासायनिक खतांचा तसेच पाण्याचा अमर्याद वापर होऊ लागला आहे. भारतीय शेतीमध्ये रासायनिक खतांच्या वापराचे प्रमाण सतत वाढतच आहे, परंतु प्रत्येक रासायनिक खतांच्या टनामागे होणारे अन्नधान्याचे उत्पादन कमी कमी होत चालले आहे. यामुळे शेतजमिनीची सुपीकता कमी होऊन उत्पादन क्षमता कमी झाली आहे. या जास्त उत्पन्न घेण्याच्या मोहात आपण जमिनीचे आरोग्य खराब करीत आहोत हेच आपल्या लक्षात येत नाही. जमिनीची सुपीकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पीक उत्पादनासाठी उपयुक्त आहेत. शेतजमिनीचे हे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी वेळच्या वेळी आपल्या शेतीतल्या मातीचे परीक्षण करून पिकांचे नियोजन व सेंद्रिय खतांचा वापर शिफारसीप्रमाणे करणे ही काळाची गरज आहे. जमिनीचे आरोग्य हे जमिनीची सुपीकता आणि जमिनीची उत्पादन क्षमता, जमिनीत असणारे घटक व जमिनीचे गुणधर्म यावर अवलंबून असते. जमिनीमध्ये असणारी खनिज द्रव्ये, सेंद्रिय पदार्थ, जल आणि वायू हे चारही घटक पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. मातीची होणारी धूप कमी करण्यासाठी, मातीच्या सुपीकतेमध्ये सुधार करण्यासाठी आणि कृषी व पर्यावरणीय हेतूंसाठी मातीची उत्पादकता राखण्यासाठी माती संसाधनांचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध कारणामुळे होणारी मातीची धूप थांबवणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य ते प्रयत्न सर्वांनी करणे गरजेचे आहे. परिच्छेद. मृदा संवर्धन करण्यासाठी काही तंत्रे वापरणे गरजेचे आहे, जसे शेतीमध्ये नांगरणी कमी करणे, कव्हर पिके वापरणे, झाडे लावणे, बांध घालणे यासारख्या धूप नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. वरील तंत्रे ही मातीची धूप रोखण्यासाठी तसेच मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शाश्वत पद्धतीने जमिनीचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाचे मोठे क्षेत्र हे कृषी क्षेत्राखाली येते आणि येथील लोकसंख्येचा मोठा भाग उपजीविकेसाठी हा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे मातीची गुणवत्ता कमी होणे आणि सुपीक जमिनीचे नुकसान हे देशाच्या अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी एक चिंतेचे कारण आहे. या व्यतिरिक्त भारतातील मृदा संवर्धनाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, जसे की लोकसंख्येचा वाढता दबाव, जंगलतोड आणि रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अंधाधुंद वापर. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पारंपरिक शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी देशाची माती आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. संवर्धन मशागत हा शेतीचा मशागतीचा एक मार्ग आहे, जिथे तुम्ही उरलेली पिके काढून घेण्याऐवजी ते जमिनीतच नांगरटी करून टाकली जातात. हे मातीची धूप कमी करण्यास मदत करते, जमिनीतील ओलावा वाढवण्यास मदत करते आणि अधिक सेंद्रिय पदार्थ जोडून मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. जमिनीच्या एकाच तुकड्यावर वेगवेगळ्या पिकांची अनुक्रमे लागवड केल्याने जमिनीची धूप कमी होते, कीड आणि रोगांचे नियंत्रण होते आणि जमिनीची सुपीकता सुधारते. स्टॉप.